राजकारणात आश्वासनांचा पाऊस पडतो हे तर आपण ऐकलंच असेल, पण त्या पावसाचं पाणी नक्की कुठे मुरतं हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जून 2024 मध्ये महाराष्ट्रात एक मोठी घोषणा झाली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। 21 ते 60 वयोगटातील आपल्या माता भगिनींना दरमहा 1500 रुपये देण्याचं मोठं आश्वासन। गरिबीत जगणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभं राहू पाहणाऱ्या महिलांसाठी हा एक मोठा भावनिक आणि आर्थिक आधार होता। पण या योजनेच्या नावाखाली पडद्यामागे जो पैशांचा खेळ सुरू आहे तो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। नुकताच भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग 2024-25 चा अहवाल महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आलाय आणि या अहवालाने थेट सरकारी तिजोरीच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत। सर्वसामान्यांच्या टॅक्सचा पैसा कसा उधळला जातोय हे कॅगने पूर्वानिशी समोर आणलंय। या योजनेसाठी शासनाने एकूण 29,693 कोटी रुपयांचं बजेट मंजूर केलं होतं, पण महिला आणि बाल विकास विभागाने खर्च किती केला? तब्बल 33,237 कोटी रुपये, म्हणजेच मंजूर बजेटपेक्षा 3,541 कोटी रुपये जास्त खर्च करण्यात आलेत। आता तुम्ही म्हणाल की बहिणींसाठीच खर्च झालेत ना, मग यात अडचण काय? तर अडचण इथेच आहे। या वाढीव खर्चाचं कोणतंही ठोस कारण किंवा स्पष्टीकरण सरकारने दिलेलं नाहीये, पण याहून मोठा धक्का पुढे आहे। जानेवारी ते मार्च 2025 या काळात सरकारी तिजोरीतून तब्बल 15,586 कोटी रुपये काढण्यात आले आणि ते व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट्स म्हणजेच वैयक्तिक खात्यामध्ये वळवण्यात आले। सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या पैशांची तात्काळ कोणतीही गरज नव्हती ते पैसे तिजोरीतून काढले गेले आणि एका व्हर्च्युअल खात्यात पार्क करून ठेवले गेले। कॅगने याला अत्यंत गंभीर आर्थिक अनियमितता म्हटलं आहे। आर्थिक स्थितीचा आणि बजेटच्या नियमांचे हे सरळ सरळ उल्लंघन असल्याचे दिसून आले आहे। आता वळूयात योजनेतील सर्वात भयंकर आणि हास्यास्पद घोटाळ्याकडे। या योजनेचे लाभार्थी कोण आहेत? तर केवळ महिला। पण जेव्हा छाननी आणि व्हेरिफिकेशन सुरू झालं तेव्हा सरकारलाच मोठा धक्का बसला। या योजनेतून तब्बल 92 लाख लाभार्थ्यांची नावे एका झटक्यात उडवण्यात आली आहेत। होय, 92 लाख। पूर्वी 2.43 कोटी महिला या योजनेत होत्या, त्या आता 1.66 कोटींवर आल्या आहेत। यातील 62 लाख महिलांचे ई-केवायसी पूर्ण होत नव्हते। काहींचे उत्पन्न 2.5 लाखांच्या मर्यादेपेक्षा जास्त होते, तर काहींच्या कुटुंबात आधीपासूनच सरकारी नोकरदार होते। पण सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे या केवळ महिलांसाठी असलेल्या योजनेत सुमारे 14,000 ते 29,000 पुरुषांनी स्वतःची नोंदणी केली होती आणि त्यांनी चक्क कोट्यवधी रुपये सुद्धा लाटले। पुरुषांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा झाली होती। मित्रांनो, राजकारण बाजूला ठेवून एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिलं तर एकीकडे खेड्यापाड्यातील एखादी माऊली 1500 रुपये मिळतील म्हणून दिवसभर बँकेच्या रांगेत उभी असते। तिला सिस्टीमचे एरर दाखवले जातात, कागदपत्रांच्या त्रुटी काढल्या जातात आणि दुसरीकडे जनतेचे 15,596 कोटी रुपये एका व्हर्च्युअल अकाउंटमध्ये विनाकारण पडून राहतात। विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेवर एवढा अफाट खर्च करताना सरकारने गृहनिर्माण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या बजेटमध्ये कपात केली आहे। म्हणजे एका खिशातून काढून दुसऱ्या खिशात पैसे टाकताना राज्याच्या दीर्घकालीन विकासाकडे पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे। आज जेव्हा आपण या अहवालाकडे पाहतो तेव्हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो, ही योजना खऱ्या अर्थाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे की केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी उघडलेलं एक छिद्र असलेलं मडकं आहे? कॅगने इशारा दिलाय, आता जनतेने सावध होण्याची वेळ झाली आहे। तुमच्या मते हा निव्वळ प्रशासकीय निष्काळजीपणा आहे की एक सुनियोजित घोटाळा? तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।